आहेत ना परी? मग सकाळ सकाळी ना फ्रेश शेवग्याची शेंग काढून घेतले ह्यांच्याकडून. तर अगदी फ्रेश अशा आहेत. म्हटलं ताज्या शेवग्याच्या शेंगाच आपण आज करूया. तर शेवग्याची शेंग ही पप्पा आहे ना, आजीला देऊन येते का? मम्मी आजीला. हां पिल्लू आमचं लय सकाळ लवकर उठले देवपूजा करण्यासाठी आणि राहिलेला अभ्यास पण केलाय. ठेवू काय तर रेसिटेबलर देऊन या फ्रेश तर खाते. नारळ पण काढा म्हटलं त्यांना. सई परी आणि मला तिघीला अगदी फ्रेश असे नारळ निघालेत. अजून एक काम होतं जायच्या अगोदर. होय ही नारळ वाळी फोडायची होती व त्यामुळे दाखवते इथं ठेवले मी. कुठे गेला चाललं काय? हा 8 वाजता झोपते ती बाई ग. 8 वाजले आता. बरं नंतर देवपूजा झाल्यावर जा. ही लागलं सांगोच्या अगोदर फोडून घ्या. चला कणिक मळते मी. बाबा जाते मग पळत आल्या. काय ग वरडते बघून काय? आणि काल आम्ही ना खराटे खूप छान असे खराटे केलेत आम्ही, मी आणि आई. फक्त ह्याला आता सेप द्यायचा आहे. सेप दिलं का नाही इतकं घट्ट छान असे खराटे तयार होतात ना, विकत अंड्यापेक्षा सुद्धा मजबूत होतात. सहज कचरा निघतो इतकं मस्त होतं घरगुती खराटा. काय बारकी चिरकी वरडा लावले बघून आता. इथं फोडा के कुराडे हे मॉडेल. हा हा नको हे ठोकल्यावर. हा खाते ते. चलो खोकाला आलंय. अरे बारकी कुराड आणली रे. कुठली बारकी? ह्याच्या छोट्या दांडा मोठ्या ह्याचा. ती ठेव हाय असं तिकडं पायावर पडत. व्हेरी गुड. ती वर कर. हा हा छान. तर एक कमेंट आली होती की ताई प्लीज सांगा तुम्ही 3 मार्चचा ग्रहण पाळणार आहे का नाही. तर जो 17 फेब्रुवारीचा ग्रहण होता का नाही तो ग्रहण नाही पाळला असता तर चालला असतं. कारण की मुळात आपल्या भारतातच तो ग्रहण नव्हता. पण एक असतं की चला बाई ग्रहण आहे चला एका ठिकाणी बसून राहू, कापाकापी चिराचिरी तसलं काय करायचं नाही. त्या दिवशी तर मी काय तसलं केलं नाही. निवांत बसायचं किंवा पाठीवर झोपून राहायचं, पण डोळे झाकायचं नाही अजिबात. डोळे उघडे ठेवायचे. तर आता मात्र 3 मार्च रोजीचा जो ग्रहण आहे तो ग्रहण खरंच बाई खूप मोठा आहे. कारण की सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत सुतक काळ वेळ सगळ्या काही गोष्टी आहेत. तर सुतक काळामध्ये ना सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आपल्या, आवरून घ्यायचं मी तर म्हणते. तर सकाळपासून मी तर पहाटे लवकर उठून का नाही तर आंघोळ वगैरे सगळं आवरून निवांत बसून टाकणार आहे. म्हणजे एक दिवस कामाला सुट्टीच ना इलाजाने. कारण की ग्रहण अजून 5-6 दिवस आहेत. तर मला पण टेन्शन आले कारण की आता पोरींची सकाळची शाळा चालू होतात, त्यांना उठवायचं, त्यांचे डबे वगैरे बनवायचं. तर आईना एक दिवस त्रास होणारच आहे. काय गोष्टी आपल्याला पटतात काय गोष्टी पटत नाही. पण त्या दिवशी मात्र मला अगदी शांत बसावंसं लागणार आहे. आणि 3च्या नंतर मात्र काही चिरायचं नाही, कापायचं नाही. मी तर म्हणते सकाळपासूनच तुम्ही चिराचिरी कापाकापी करू नका. फुल्ल एक दिवस ना आरामच करून घ्यायचा, सुट्टीच घ्यायची आपल्याला. एवढं मात्र आहे की अंग मात्र आपलं खूप अवघडणार आहे, पण आपल्या बाळासाठी एवढं करावंच लागणार आहे. तर परीनं देवपूजा वगैरे करून घेतलेली होती. म्हटलं एक माझं काम कमी झालं. आणि जे शेवग्याच्या शेंगा झाडाच्या काढल्या होत्या त्या शेवग्याची आज ना कुट्टातली शेवग्याची आमटी केली होती. तसंही खूप छान लागते बरं का, डाळीतलं पण छान लागतं आणि शेंगदाण्याच्या कुटामधली पण ना भाजी खूप छान. नमस्ते, मी अश्विनी. साई समशिष्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साई परी खूप लवकर उठले. थोडंसं स्वयंपाक म्हणजे अभ्यास राहिला की खूप लवकर उठतात. मग डायरेक्ट आंघोळ करून मग बसा म्हणते आणि अभ्यास पण लवकर उरकला. तर पण छान देवपूजा फुलं वगैरे सजावट केले. छान पायावर आंघोळ काढते. आणि साईचं जर मध्यंतरी सकाळी 7ला जात होती बघा, 7च्या एसटीनं NMSच्या तासाला जात होती. तर त्याच्यामध्ये तिला यश मिळालं मस्तपैकी. तर आता शाळेत गेल्यानंतर कळतं शिष्यवृत्ती बसती की नाही. कारण की 5 तास झालेली आहे. मोबाईलवरती छान मेसेज आले, शाळेतनं छान वाटलं. तर चला एकतर आनंदाची छान गोष्ट भेटले. म्हटलं आता पोरींचं काय तर आवडीचा नाश्ता बनवावा. जसं की आता बघा आलू पराठा घरात सगळ्यांनाच आवडते आणि खूप दिवस झालं बनवलं पण नाही. आणि ते पण द्यावं, ते पण करावं म्हटलं. आणि काल इडली सांबारचं प्लेट आलेलं आहे की नाही त्यात पण मग आलू पराठा द्यावं. तर फेवरेट आहे सईपरीचं दोघांचं. तर चपाती भाजी नाही तर मस्तपैकी खाऊन घेऊन जाणार आहे तर दोघी पण. म्हटलं चला करायचं आहे. तर बटाटा नुसतं हाताने थोडंसं कुस्करले, ज्यात कणिक मळले ना त्यातच मी घेतलं. परत सारण म्हटलं ह्या पाटीत काढून घ्यावं.
तर आधी हे सारण का नाही पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे मला. मॅशरनं एकजीव केलं की नाही चांगलं राहते. आणि कुणाला ना कांदा आवडते, कुणाला कांदा आवडत नाही ह्याच्यामध्ये. तर मला पण ह्यात कांदा आवडत नाही, विशेष म्हणजे परला तर आवडतच नाही. तर मी कांदा सहसा बटाट्याच्या पराठ्यामध्ये अजिबात घालत नाही. चला तर आधी ह्या बारीक करून घेते. तर छान एकजीव केलं की नाही म्हणजे पराठा आपला फाटत नाही, काय नाही. एखाद्या वेळेस थोडं जरी असं तरी राहिलं बटाटा मोठा मोठा तर फाटायची थोडी शक्यता असते. तर ह्याच्यामध्येच ना चवीपुरतं मीठ, धना पावडर. कोण नाही डायरेक्ट भाजी पण करतं, पण मी नाही करत भाजी. थोडंसं गरम मसाला, हळद, भरपूर अशी कोथिंबीर. चला हे चांगलं मिक्स करून घेतलंय आणि बाहेर सगळं साहित्य घेऊन घेतलंय. आणि शेण पण आपले चुलीवरती छान शिजले. आणि तू काय होतंय बाहेर एखादी आमटी बिमटी ठेवली मग मी तयारी करत बसते, म्हणजे चूल पण वाया जात नाही आणि दोन दोन काम होतात. एक ते काम करत बसलं की मग मला खूप उशीर होऊन जाईल. तर हे छान असं सारण मस्तच तयार झालंय आपलं. म्हणजे काय एकजीव करायचं, मीठ इकडं तिकडं होऊ नये म्हणून, दुसरं काही नाही. चलो. आणि सध्या ना माझे खूप लाड होत आहेत आणि छान पण वाटते मला तसं. आणि प्रत्येकाचे प्लेट ताट घरी येतातच की म्हटलं तर चला काहीतरी मेनू म्हणून चाललंय. आणि पूर्ण पण आवडते. तर जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो त्याच पद्धतीचं भरायचं आहे. तर आलू पराठा सगळ्यांनाच येतं, पण जे नवशिक्या असतात पहिल्यांदा वगैरे बघत असतात त्यांच्यासाठी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. मला तर त्या पुरणपोळीपेक्षा ना आलू पराठा सोपं पडतो. कसंही जरी सारण भरलं तर खूप छान पद्धतीचा ना पराठा होतो. कणिक थोडं घ्या, जास्त घ्या, सारण कमी जास्त भरा, काही वाटत नाही. जसं सर लाटेल ना तसं सैपर लागले होते की मी लाटते. पण सकाळची घाई एक इतकी असते. एक तर बघा शाळेची वेळेच्या आत ना पूर्ण त्यांचा नाश्ता पण व्हायला पाहिजे, डब्याला सुद्धा व्हायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आज ना मला मुळ्याची भाजी करायची होती, त्यामुळं सैपरीच्या डब्याचं एक टेन्शन माझं कमी झालं होतं. आणि सध्या लाटायचं वगैरे जे म्हटलं थोडंफार अवघडतं, पण भाजायला आई असतात त्यामुळे इतकं काय वाटत नाही. आणि पराठा मात्र बघा तुपानं पूर्ण शेकून घेते. एक खूप प्रकार छान म्हणजे असं छान चव येते. एवढंच की दररोज हे नाश्त्याला घरी असतात, आज मात्र खूप सकाळी लवकर हे मळायला गेले होते. नेमकं बघा काहीतरी चांगलं बनवायला हे घरात नव्हते. मला तर असं वाटतं जेव्हा काही बनवते ना सगळी घरातली लोकं पाहिजे. आणि सगळीकडनं बटाटा आपला स्प्रेड झाल्यामुळं छान आपलं आलू पराठा ना फुगून टम्म असं तयार होतं. तर अगदी ना शेतातलं माझ्या चुलत सासूबाईनं मुळा दिला होता. म्हटलं मुळ्याची आज सुकी भाजी करावी, तुम्ही पण करून बघा, खूप छान मुळ्याची सुकी भाजी लागते. तर मुळा आहे का, मुळ्याची वरची साल काढून घ्यायची आणि किसून घ्यायचं. तेल, जिरे, मोहरी आणि कांदा, टमॅटो. आणि मुळ्याची सुकी भाजी करताना हरभऱ्याची डाळ आधी भिजत घालायची. डाळ पण मी भिजत घातलेली होती. आणि लसूण, खोबरं, जे काय आपलं बेसिक आपलं मसाले आहेत दररोजच्या घरातले, ते सगळे मसाले ह्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि मीठ आणि डाळ आहे ना मी कांद्या टमॅटोमध्येच आधी परतून घेतली आहे. आणि त्याच्यानंतरच मग किसलेला मुळा ह्याच्यामध्ये मी घातले. तुम्हाला सांगते जेव्हा आपण ना कच्चा मुळा तोंडी लावायला घेतो त्यावेळेस एक प्रकारचा वास येतो का नाही, उग्र वास असतो. त्यामुळं मुळा खायला जास्तीचं कोणाला आवडत नाही. पण ज्यांना आवडत नाही तुम्ही अशी नक्की अशी भाजी करून बघा, इतकी छान लागते ना टेस्ट. तरी तुम्हाला असं ओळखायला सुद्धा येत नाही की मुळ्याची भाजी आहे का काय. अगदी जास्त तिखट पण लागत नाही किंवा त्याचा वास सुद्धा कुठल्या प्रकारचा येत नाही. आणि तसं
जर बघायला गेलं तर अगदी ना हेल्दी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे. आणि पाण्याचा अजिबात एक थेंबसुद्धा वापर करायचा नाही. तर झाकण एकसारखं मिक्स करून द्या, झाकण लावून ठेवून घेतलेले आणि खूप छान वाफ काढून मला जेवणाला ताट करून घेतले. असं छान घरच्या शेवग्याची आमटी, मुळ्याची भाजी, थोडीशी काकडी, चपाती, भात. तर असं दुपारचं आमचं जेवण होतं. जेवण झाल्यानंतर जी बाजरी काढून घेतली होती का, ती बाजरी ना मला घ्यायची होती. तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे जास्तीचे खडे वगैरे असेल तर मग आई नीट करतात. काय नाही, फक्त पुढचा थोडासा चोथा आणि गोंड होता, तेवढं गोंडे वगैरे काढून घेतलं का पटकन तिथल्या तिथंच मी ना गिरणी लावायला आले. बाहेर काय नीट करायला घेतलं नाही, कारण की बघा उठ बस पण नको. आणि तिथल्या तिथंच जसं नीट करेल तसं मी लागलेच ना गिरणी लावून घेतले होते. कारण की बघा दिवसभर काय माहिती, आमच्याकडे इतकी रेलचाल असते, बायका वगैरे येतात. सकाळी लावायचं गिरणी म्हटलं अजिबात झालंच नाही. पण एका वेळेस असं वाटते आपण बोलायचं बसायचं तर कधी, दररोजचीच आपली कामं असतात, त्या कामातून थोडीशी विश्रांती पण पाहिजे की नाही. आणि बाजरीचं जेव्हा दळण टाकते का नाही, गिरणीमध्ये खटका असतो. जसं की बाजरी अगदी बारीक धान्य आहे ना, त्याच्यासाठी एक वेगळं ते खटकावरती करावं लागतो, जेणेकरून गिरणीला लोड येत नाही. जास्तीचं बारीक पण दळायचं म्हटलं की अशा छोट्या गिरणीला लोड येत असतो. मग अगदी काळजीने बघा गिरणी लावायच्या अगोदर तो खटका मी हे बघा अशा पद्धतीने वर करत असते. आणि तिथं लिहिलेलं पण असते, त्यामुळं सहज. आणि प्रत्येक गिरणीचे काहीतरी वेगवेगळे नियम असतात. तर असा होता आजचा ब्लॉग.